हाय फ्रेंड्स, जय सेवालाल. स्वागत आहे तुमचं आपलं बंजारा गर्ली या चॅनेलमध्ये. तर मी आज श्रावण महिन्यातला पहिला नाश्ता बनवणार होते सकाळी. मग आज मी पुरी भाजी करायचं ठरवलं होतं. तर पुरी भाजीमध्ये मला बटाट्याच्या काचऱ्या पण करायच्या होत्या. मग मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बटाट्याच्या काचऱ्या करायला घेतल्या. चला म्हटलं तुम्हाला पण शेअर करते मी कसं बनवते ते. मग मी बटाटे पहिल्यांदा 2च बटाटे घेतले, मोठे मध्यम आकाराचे. ते कट करून घेतलेत, असे गोल 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 कट करून घेतले, स्वच्छ धुवून. आणि नंतर मग कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकले आणि जिरे मोहरी टाकून थोडासा कढीपत्ता टाकलाय. जास्त काही नाही, एकदम सोपी रेसिपी आहे आपली. नंतर मी ती जी कट करून घेतलेले गोल गोल काप होते ना बटाट्याचे, ते त्याच्यामध्ये टाकलेत आणि 2-3 मिनिट वाफवण्यासाठी ठेवलेत. लगेचच मसाला त्यामध्ये ॲड नाही करायचा. थोडेसे बटाटे शिजत आले ना, वाफवले ना, मग टाकायचं. म्हणजे चांगले बटाटे पण शिजतात आणि मसाला पण त्याला लागतो. 1-2 मिनिटं मी याला परतून घेतलं आणि झाकून ठेवलं. थोडंसं वाफरल्याच्या नंतर ना यामध्ये मी धने पावडर, गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घेतले. थोडंसं पाण्याचा असा शिंपडा मारायचा. मग लगेचच आपले बटाटे शिजतात, कारण आपण पातळ पातळ काप केलेले असते, त्याच्यामुळे ते लगेचच शिजून जातात. बटाटा एक असं भाजीचं फळभाजी आहे बघा, की त्याच्या आपण वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करू शकतो. बटाटा कशामध्ये पण जातो. आलू पराठा पण करता येतो. अशा वेगवेगळ्या भाज्या पण करता येतात त्याच्या. बटाटा शरीराला पण चांगला असतो आपल्या. तर तुम्ही पण नक्की करून पहा. आता माझी भाजी कशी वाटते तुम्हाला सांगा. दिसायला तर एक नंबर दिसते. आज मी माझ्या मुलाच्या टिफिनला हेच दिलं, त्याला खूप आवडली भाजी. तो मला आल्याच्या नंतर म्हटला, मम्मा 1 नंबर भाजी झाली होती, मला खूप आवडली भाजी. तर मग म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. आता श्रावण महिना चालू झाला, आता नवीन रोज काही रेसिपी बनवून आपल्याला मुलांना द्यावं लागतं डब्यांना. तर तुम्ही पण मुलांसाठी काय बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा मुलगा लहान आहे, तर त्याला रोज वेगळं वेगळं आणि कमी तिखटाचं बनवावं लागतं. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटू आपण नेक्स्ट